नमस्कार, तुमचं स्वागत आहे गुरु चाणक्य क्लासेसमध्ये. आज आपलं पहिलं लेक्चर आहे 12वी केमिस्ट्री, 12वी सायन्स केमिस्ट्रीचं सॉलिड स्टेट पहिला चॅप्टर. बरोबर आहे. तत्पूर्वी पहिल्यांदा 12वीचा इंट्रो आपण देऊया. हा जो केमिस्ट्रीचा जो सब्जेक्ट आहे त्याला मार्क वेटेज, बरोबर आहे का, किंवा मार्किंग सिस्टीम कशी आहे. तर पहिली गोष्ट ती म्हणजे थेरी तुमची जी आहे, थेरीची जी मार्क्स आहेत ते तुमचे 80 मार्क्स असतात, 70 मार्क्स असतात, 70 मार्क्स असतात. आणि तुमचं प्रॅक्टिकल जे आहे ते तुमचं 30 मार्क्सचं असतं. असं मार्किंग सिस्टीम आहे, थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. बरोबर आहे. आता नवीन पोर्शनप्रमाणे थोडंसं आपण काय करायचं आहे, जायचं आहे. नवीन पोर्शनमध्ये जे काय आपल्याला रिड्यूस केलेला पोर्शन आहे त्या पोर्शनप्रमाणे थोडंसं आपण ह्या वर्षी जायचं आहे. असाच मी हा व्हिडिओ बनवतो आहे. ठीक आहे. आता सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या नावाकडे पहिल्यांदा पाहूया. पहिल्यांदा सॉलिड या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. सॉलिड ही एक स्टेट आहे. स्टेट म्हणजे काय, अवस्था. पदार्थांना 3 अवस्था असतात. त्याच्यामध्ये पहिली अवस्था आहे गॅसियस, दुसरी आहे लिक्विड, सॉलिड. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सॉलिडचं इंट्रोडक्शन काय देता येईल. बरोबर का. सॉलिडचं इंट्रोडक्शन काय देता येईल. सॉलिड स्टेटचं इंट्रोडक्शन बघूया काय दिलेलं आपल्याला पुस्तकामध्ये. ते म्हणजे आपण जे अर्लियर चॅप्टर्स किंवा अर्लियर ज्या आपल्या इयत्तेमध्ये आपण जो स्टडी केलेला आहे त्या स्टडीमध्ये आपण स्टेट्स जेवढ्या होत्या त्या स्टेटचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे समजतं की त्यांच्या प्रत्येक एखादा पदार्थ, एखादा सबस्टन्स तयार होतो तर त्या पदार्थामध्ये ह्या ज्या आतमधल्या पार्टिकलच्या काय असतात, एकमेका ॲटम्सच्या किंवा पार्टिकल किंवा मॉलिक्यूल म्हणून आपण यांच्या आतमधले एकमेकांमधले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत त्याच्यावर डिपेंडेंट करतं की तो सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे लिक्विडमध्ये हे जे अंतर असतं हे जास्त असतं. हे जे अंतर असतं लिक्विडमध्ये, गॅसेसमध्ये जास्त असतं. त्याच्यानंतर हे लिक्विडमध्ये काय होतं, जरा क्लोज होतं. म्हणजे एकमेकांमधलं जे फोर्सेस आहेत ते काय होतात, कमी, म्हणजे अंतर कमी, डिस्टन्स कमी असल्यामुळं फोर्सेस जास्त वाढत जातात. दॅट क्लोज टू द. सिम्पल आहे. एक दोन वस्तू जर एकमेकांपासून लांब असतील तर त्यांच्यामधलं ऑब्वियसली दोघातले फोर्स काय होतात, कमी होत जातात. न्यूटनचा सेकंड लॉ सांगतो हा. त्याच्यानंतर जर त्यांचे अंतरं जर आपण कमी केली तर त्यांचा फोर्स जो आहे, आपण इथं इंटरमॉलिक्युलर का म्हणतो, कारण हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्यांच्या आतमधलं, त्यांच्या दोघांच्यामधलं, बरोबर का नाही, म्हणून इंटरमॉलिक्युलर आपण म्हणतो यांना. तर हे अंतर कमी असल्या कारणानं फोर्स हा जास्त होतोय. जास्त होतोय. तर इथं आपण काय करूया, लिक्विडमध्ये काय होणार आहे, इथं तुमचा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे थोडासा मीडियम असणार आहे. बरोबर ना. आणि इथं असणार तो लो असणार आहे. आणि इथं जो आहे तो एकदम घनिष्ठ, म्हणजे कसा, हे असं, हे पहा, प्रत्येक मॉलिक्युल्स एकमेकांना काय आहे, चिटकून आहे ते. मग हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, सॉलिडचं आहे. बरोबर आहे. हे लिक्विडचं आहे. बरोबर का. सिम्पल आहे. गॅस, लिक्विड, सॉलिड लास्टला येतो आणि ह्यांचं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे, हा जो फोर्स आहे हा जास्त असतो, स्ट्रॉंग असतो. ओके. सो सिम्पली सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे तुम्हाला समजलं असेल. बरोबर का. आता आपण ह्यातला फक्त एकच पार्ट बघणार आहे, हा म्हणजे हा सॉलिड. ओके. एवढाच पार्ट आपल्याला बघायचा आहे, हा वाला भाग. ओके. ठीक आहे. चला, तर तुम्हाला पुस्तकामध्ये जो इंट्रो दिला आहे, इंट्रोडक्शन दिलं आहे, ते काय दिले बघा. सॉलिडसाठी तुम्ही अर्लियर चॅप्टरमध्ये शिकलेला, अर्लियर तुम्ही स्टडी केलेला आहे तुमच्या इयत्तांमध्ये 10वीच्या, 8वीच्या, 9वीच्या, 11वीच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात ते, स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. सॉलिडमध्ये स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इंटर पार्टिकल म्हणजे काय, हे जे पार्टिकल्स आहेत, हा समजा क्यूब आहे, हा सॉलिड आपला एखादा क्यूब आपण पकडला, एखादा सबस्टन्स पकडला आहे, ह्याच्या आतमधले जे पार्टिकल्स आहेत, बरोबर का नाही, आणि ह्यांच्यातला काय असतो, जो फोर्स आहे, इंटर पार्टिकलमधला जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दिस इज अ स्ट्रॉंग. बरोबर का. हा काय असतो, व्हेरी स्ट्रॉंग असतो. काय स्ट्रॉंग असतो, कारण दे आर क्लोज टू इच अदर. दॅट इज वाय द फोर्स इज मोर दॅन द लिक्विड. बरोबर नाही. अँड द गॅसेस ऑल्सो. ओके. मग इथं काय तुम्हाला दिसतंय की दोन पार्टिकल्स मधला जो फोर्स आहे तो स्ट्रॉंग असल्या कारणानं दिस इज अ सॉलिड. ऑब्वियसली दगड बघा तुम्ही, फोडून बघा, फुटणार नाही का, दे आर क्लोज टू इच अदर अँड दे आर अट्रॅक्ट टू इच अदर. बरोबर का. मोस्टली अँड स्ट्रॉंगली. ओके. बट लिक्विड, यू हॅव टू कट लिक्विड. तुम्ही पाण्याचा नळ चालू आहे, तुम्ही पाणीमधून असं छाटू शकता, पण तुम्ही एखादी काठी आहे तिला छाटून बघा हाताने, नाही जमणार ते. बरोबर आहे का. त्याच्यानंतर येतो गॅसला तर तुम्ही सडनली तुम्ही कटच करत असताय, कारण आपण एक बवंडर, आपण आपल्या जे सराउंडिंग जे आहे त्याच्यामध्ये टोटली गॅसेस आहेत आणि आपण कट करतच चालत असतो त्यांना.
ऑब्वियसली, आणि ते ॲडजस्ट करतात आपल्याप्रमाणे. मग दे आर ॲडजस्टिंग, दॅट इज वाय दे आर ॲडजस्टिंग. दे आर नॉट more, they do not have any strong forces, more forces in between the particles. Okay, that is why they are adjusting. they are आपण त्यांना फ्लेक्झिबल म्हणू शकतो. ते कसे इकडे तिकडे वाऱ्यामध्ये फिरत असतात पार्टिकल, त्यामुळं ते ॲडजस्ट होऊ शकतात. बट लिक्विड अँड सॉलिड थोडंसं फोर्सेसवर डिपेंड करतं की ते लिक्विड कशाचं आणि बरोबर काय, सॉलिड कोणता आहे, तो सबस्टन्स कोणता आपण यूज करतो. ओके, त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट आहे, मी तुम्हाला फक्त पुस्तकामधले महत्त्वाचे जे इंट्रोमधले महत्त्वाचे पॉईंट आहे ते सांगतोय. ॲज अ रिझल्ट मोस्ट सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप. म्हणून हे जे इंटरमॉलिक्युलर जे फोर्सेस जास्त असल्या कारणानं बघा ना, इकडे बघा, हे बघा काय दिसतंय तुम्हाला इथे, एक सॉलिडचा एक शेप तयार झाला इथे. जर तुम्ही म्हणताल सर असं 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 असेल सॉलिड, तर इथं तुम्हाला काय दिसेल, इथं ट्रायंगल दिसेल तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय की ते एकमेकांना घट्ट पकडून बसलेले असतात, त्यामुळे त्यांना एक डेफिनेट शेप येतो. म्हणजे समजा तुम्ही दगड बघितला असेल, वीट बघितली असेल, बरोबर का नाही, हे ना डेफिनेट शेप आहे. हवेला शेप असतो का? नाही. पाण्याला शेप असतो का? पाण्या ग्लासमध्ये टाका, तांब्यात टाका, ते शेप बदलत राहतं, बरोबर काय. त्याचा व्हॉल्यूमसुद्धा हळूहळू कमी असतो. म्हणजे गॅसमध्ये कमी असतो, त्याच्यानंतर जास्त लिक्विडमध्ये राहतो, सॉलिडमध्ये. ओके, इंट्रो. त्याच्यानंतर बघा इकडे इंट्रोडक्शनमध्ये काय सांगता येते की तुम्हाला सॉलिडमध्ये डेफिनेट शेप मिळेल. सॉलिडमध्ये डेफिनेट शेप मिळेल बिकॉज ऑफ द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन किंवा इंटरपार्टिकल फोर्सेसमुळे. ओके, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, नुसता शेपच नाही आहे, व्हॉल्यूमसुद्धा डेफिनेट आहे त्यांचा. बघा, व्हॉल्यूमसुद्धा त्यांचा काय आहे, डेफिनेट आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, शेप इज डेफिनेट, बरोबर का नाही, डेफिनेट शेप, बरोबर का. त्याच्यानंतर येतो डेफिनेट व्हॉल्यूम, बरोबर का. आणि थर्ड पार्ट त्यांनी काय दिलं बघा, व्हॉल्यूम विच चेंज ओनली स्लाइडली विथ द चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, हे दोन गोष्टी आहेत या डेफिनेट राहतात त्यांच्या, बट दे विल चेंज. ह्या चेंज होऊ शकतात, ह्या काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. वाय, कशामुळे आणि कसं, तर ह्या चेंज होतात जेव्हा तुम्ही याच्यावर काय अप्लाय करता, जेव्हा तुम्ही याच्यावर काय अप्लाय करता, जेव्हा टेम्परेचर अप्लाय करता आणि प्रेशर अप्लाय करता, तेव्हा याच्यामध्ये स्लाइटली चेंज येऊ शकतो. टोटली नाही, स्लाइटली चेंज येऊ शकतो. लोखंडाला जरा तुम्ही गरम केलं आणि त्याच्यावर घाव घातले तर त्याचा शेप बदलतो, तो स्वतःचा चेंज करू शकतो शेप. ऑब्वियसली तुम्ही हातोडा बघता, हातोडा खेळ ठोकतो आपण, हातोडा कशाही मारतो, हातोडा चेंज होत नाही सडनली, बरोबर आहे का, सडनली होत नाही, स्लाइटली होऊ शकतो, एकदम नॉर्मलमध्ये चेंज होऊ शकतो. तो चेंज आपल्याला डोळ्याने, नेकडा आईजनं दिसत नाही, उघड्या डोळ्याने दिसत नाही. पण जो आपण जर आपल्याला प्रभावी जर आपल्याला काय पाहिजे, शेप पाहिजे असेल, बरोबर आहे की नाही, कॉन्स्टंट शेप पाहिजे असेल, जास्त प्रमाणात जर आपल्याला शेप चेंज करायचा असेल तर त्याला टेम्परेचर द्यावं लागेल. टेम्परेचर दिल्यानं काय होतं, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शनमधला फोर्स हा ब्रेकडाऊन होतो, आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे तो पार्टिकल विभक्त होतो, डिफरंट होतो, वेगळा होतो. या कारणानं तुम्हाला काय समजतं, इथं टेम्परेचरमुळे तुम्ही चेंज करू शकता त्यांचे शेप्स आणि त्यांचे व्हॉल्यूम्स. ओके, त्याचबरोबर तुम्ही प्रेशराईज करा. आता प्रेशर मशीन्स आलेत बघा, हायड्रॉलिक मशीन्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवा, एखादा खिळा ठेवा, एखादा स्क्रू ठेवा, एखादा हातोडी ठेवा, बरोबर, एखादी स्प्रिंग ठेवा, आणि त्याला हायड्रॉलिकनं तुम्ही प्रेस करा. प्रेस केल्यानंतर काय होतं, तुम्ही जेवढं प्रेशर अप्लाय करताय त्या प्रेशरमुळे काय होणार आहे, इथले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय होणार, ब्रेकडाऊन होणार आहेत, आणि त्यामुळे त्याचा शेप जो आहे किंवा त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो बदलू शकतो. बस, हे इंट्रोमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, हे आता आपण एक्सप्लेन केलं. ओके, त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग आताचा ह्या चॅप्टरमधला. आता आपण, तुम्हाला माहिती आहे की आतमध्ये काय असतं, कशाच्या आतमध्ये, एखाद्या सबस्टन्सच्या आतमध्ये काय असतं, पार्टिकल्स असतात, राईट. हे पार्टिकल्स आहेत, राईट, हे पार्टिकल्स आहेत. ह्यानीच तो काय तयार झालेला आहे, सबस्टन्स तयार झालेला आहे, बरोबर का. मग हे जे पार्टिकल्स आहेत, या पार्टिकल्सला मी मॉलिक्यूल म्हणतो. काय म्हणू शकतो मी, मॉलिक्युल्स, बरोबर का नाही, ॲटम्स, आयन्स, आणि त्याचबरोबर, बरोबर का, हा 1 2 3 हे सगळं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ह्यांनी काय सांगितलं तुम्हाला, या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक गोष्ट जास्त प्रमाणात आयडेंटिफाय किंवा दिसेल तुम्हाला, बरोबर का नाही, आयडेंटिफाय काय केलेली आहे की 1 2 आणि 3 यांच्यापैकी ह्या तिघांसाठी एकच शब्द वापरला, तो म्हणजे काय, पार्टिकल्स. पार्टिकल हा शब्द वापरला आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, चॅप्टर जसं पुढे जाईल तसं कन्फ्युजन वाढेल तुमचं की सर काय पार्टिकल्स वापरतात, मग व्हॉट इज मीन बाय पार्टिकल्स. पार्टिकल्स मीन्स द मॉलिक्युल्स, ॲटम्स अँड आयन्स ऑल्सो. ओके, सो यू डोंट, बरोबर ना, तुम्हाला हे व्हायची गरज नाही, व्हायबल व्हायची गरज नाही आहे, किंवा अंडरस्टँड मी कन्फ्यूज झालो आहे, मला समजत नाही आहे हे पार्टिकल्स काय आहेत, दॅट इज द पार्टिकल्स मीन्स व्हॉट दिस इज मॉलिक्युल्स ऑल्सो, ॲटम ऑल्सो अँड आयन ऑल्सो. ओके, समजलं तुम्हाला, आता हे समजलं असेल. ह्याच्यानंतर आता आपल्याला
या चॅप्टरबद्दल बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतला आहे आपण आणि माहिती पण झालेली आहे आपल्याला सॉलिड ॲक्च्युली काय असतो. आता आपण हे वरच्यावर बघितलं आहे कारण हे सगळे मागच्या इयत्तेत झालेलं आहे. आता मेन काय ह्या इयत्तेत शिकायचं आहे ते 12वी म्हणजे सगळ्यात घनिष्ठ आहे ना, व्यवसाय शिक्षणाच्या आधीची पायरी आहे ती. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे स्ट्रक्चर्स आहे ना, त्याच्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स हे तुम्हाला कुठं पाहावं लागतील, इथं तुम्हाला बघावे लागतील. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण बघायचं आहे सॉलिडचे टाईप्स किती आहेत. सॉलिडचे 2 टाईप्स आहेत. सिंपल आहे, तुम्ही शिकलाय, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस सॉलिड. बरोबर आहे की नाही? बरोबर. आता सॉलिड्स म्हणजे सॉलिडच राहणार आहे, तो काय लिक्विडमध्ये आपल्याला दिसणारच नाही. बरोबर ना, म्हणजे पातळ वगैरे नसणार आहे, तो घट्ट असा कठीण असा असणार आहे. बरोबर ना. मग सॉलिडमध्ये पहिला क्रिस्टलाइन सॉलिड येतो. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे सिम्पली तुम्हाला सांगतो, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे शुगर, सॉल्ट्स किंवा आपण एखाद्या वेळेस मोरचूद म्हणतो त्याला. बरोबर ना. मग बऱ्यापैकी भरपूर सॉलिडचे प्रकार आहेत. बरोबर ना. त्याच्यामध्ये अजून क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये डायमंड्स वगैरे येतात, जे कार्बनमध्ये जातात ते. बरोबर ना. त्याच्यानंतर ग्राफाईट येतात. म्हणजे बऱ्यापैकी काय तुमचे जे सॉलिड आहेत ना ते सॉलिड्स तुम्हाला कशामध्ये सापडतात, क्रिस्टलाइन शेपमध्ये. आता क्रिस्टलाइन म्हणजे तुम्हाला माहिती आहे साखर, मीठ हे क्रिस्टलाइन तुम्ही रोजच्या जीवनातलं तुमच्या आढळणारं क्रिस्टल आहे, क्रिस्टल सॉलिड आहे. ओके. साखर आणि मीठ तुम्ही जर नीट निरीक्षण पाहिलं असेल करून तर सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर स्ट्रक्चर असं असतं. हे असं काही सुद्धा असतं, फक्त कसं असणार आहे ते तुमचं हे तुम्हाला सांगायचं होतं मला. हे बरोबर, हे गोल असं नसतं, गोल असं नसतं. ह्याला काय असतात, ह्याला व्हर्टायसेस असतात. बरोबर आहे की नाही? ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत ज्यांना अँगल्स असतात. बरोबर का? त्याच्यामध्ये तुम्हाला रेक्टँगल मिळेल, तुम्हाला एखाद्या वेळेस एखादा हेक्झागॉन मिळेल, एखादं पेंटागॉन मिळेल, रॉम्बस मिळेल, काही मिळू शकतं तुम्हाला, किंवा पॅरलोग्राम मिळेल. तुम्हाला जे मिळेल ते जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मिळेल, पॉलिगॉन्स मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे. सो दिस इज एन क्रिस्टल. बरोबर आहे का? ॲमॉर्फसमध्ये असं येत नाही, इरेग्युलर शेप्स असतात, त्यांना डेफिनेट शेप नसतात ॲमॉर्फस सॉलिडमध्ये. ॲमॉर्फस सॉलिड हा दुसरा प्रकार आहे सॉलिडचा. ॲमॉर्फस सॉलिडचा आपल्याला ह्या वर्षी अभ्यास करायचा नाही आहे. हा तुम्हाला कधी आहे, BSc केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला, हा आता नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. ॲमॉर्फसचा आपल्याला काय उपयोग होणार नाही. आपण असं म्हणूया त्यांना कूल्ड, तो एक प्रकारचा एक कूल्डेड सॉलिड आहे, तो जो कूल करूनच सॉलिड बनतो असा. बरोबर ना. आपण त्याला बर्फसुद्धा बर्फ म्हणू शकतो त्याला. बरोबर आहे का? आणि बर्फला काय डेफिनेट शेप असतो, मग त्याच्यानंतर बऱ्याच काळानंतर तो बदलतो. बरोबर आहे की नाही? आणि इथं सॉलिड प्रेशर आणि टेम्परेचरशिवाय बदलतच नाहीत, ह्यांना काय करताच येत नाही आपल्याला. ठीक आहे. क्रिस्टलाइन सॉलिडकडे जाऊया आपण. क्रिस्टलाइन सॉलिडला तुम्हाला माहीत झालं की ह्यांची मेल्टिंग पॉईंट जास्त असते वगैरे, हे ते सगळं ठीक आहे. तुम्हाला तो वगळलेला आहे पोर्शन, त्यामुळे रिड्यूस केलं आहे, त्यामुळे मी जास्त काय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. आता आपण कुठे यायचं आहे, जो पोर्शन तुम्हाला आता जास्त करून आहे ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार आहे तो म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट तो म्हणजे आयसोमॉर्फिझम, अँड सेकंड नंबर म्हणजे तो काय, पॉलिमॉर्फिझम. राईट. पॉलिमॉर्फिझम अँड आयसोमॉर्फिझम. बरोबर का? आता सगळ्यात महत्त्वाचं पॉलिमॉर्फिझम आणि आयसोमॉर्फिझम, हे बघा, हे पहिल्यांदा तुम्हाला ही नावं पहिल्यांदा तुमच्यासमोर येत आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होणार आहे तुम्ही की एवढी मोठी मोठी नावं, याचा अर्थ काय असू शकतो. मॉर्फिझमचा आम्ही पहिल्यापासून आम्ही काय स्टडी केलेलं नाही आहे कुठलाच. बरोबर ना. मॉर्फ म्हणजे काय, पॉली म्हणजे काय, आयसो म्हणजे काय, ते आता क्लिअर होणार आहे. थोडंसं लक्ष द्या फक्त. ठीक आहे. आयसोमॉर्फिझम. राईट. पॉलिमॉर्फिझम. ओके. ठीक आहे. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. सिम्पली तुम्हाला जर सांगायचं झालं आयसो म्हणजे काय आणि पॉली म्हणजे काय. आयसो म्हणजे काय, दॅट द सेम सबस्टन्स हॅव सेम सबस्टन्स, एकसारखे. बरोबर ना. म्हणजे एखादा तुम्ही 2, 3, 4 प्रकार बघितले सबस्टन्सेसचे, त्यांचं जो फॉर्मेशन असतं ते सेम फॉर्मेशन असतं. बरोबर ना. म्हणजे मी जर पहिला पॉईंट लिहायचं झालं तर काय असणार आहे, सेम सबस्टन्स फॉर्म्स. म्हणजे काय, आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, कितीही तुम्ही सबस्टन्सेस घ्या, ABCD. बरोबर का? हे सबस्टन्स काय दाखवतात तुम्हाला, सेम काय दाखवतात, सेम सबस्टन्स फॉर्म दाखवतात. काय दाखवतात, सेम सबस्टन्स फॉर्म दाखवतात. इथे फॉर्मेशन जे त्यांचं आहे, जो तुमचा टाईप आहे तो सेमच टाईप राहणार आहे तुमचा. 1, 2, 3, 4 एकसारखेच. बरोबर का? त्याला आपण काय म्हणू शकतो, आयसोमॉर्फिझम म्हणतोय त्याला. बरोबर का? आयसोमॉर्फिझमचं सिम्पली याच्यामध्ये काय एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला जर मी डायग्रामॅटिकली जर सांगायचं झालं तर कसं होईल, क्रिस्टल A आणि क्रिस्टल B जर आपण इथं घेतला, इथं बघा डिफरंट, बघा एक्झाम्पल कसं देतोय बघा. क्रिस्टल A इथं घेतला आणि क्रिस्टल B घेतलाय. ह्या दोघांचा जो तुम्हाला काय दिसतोय, फॉर्म दिसतोय, फॉर्मेशन रे. फॉर्म म्हणजे काय, फॉर्मेशन. ओके. फॉर्म, नॉट अ फॉर्म. 12 सायन्स, 12 HSC बोर्ड फॉर्म, तो फॉर्म नाही आहे. फॉर्म मीन्स फॉर्मेशन्स.
टाइप्स म्हणून आपण त्याला, बरोबर, विविध प्रकार, बरोबर का. इथं तुम्हाला काय दिसतंय, ह्यांचे फॉर्म्स दिसतात. ए फॉर्म, बी फॉर्म. दे आर डिफरंट बट नॉट डिफरंट. दे आर इन अ सेम फॉर्म. सेम फॉर्म म्हणजे काय, भले ते वेगवेगळे तुम्ही म्हणताय, त्यांचा ए आहे तो बी क्रिस्टल आहे, हा ए क्रिस्टल आहे, हा डिफरंटच झालं की, नावं बदल, ए आणि बी सेपरेटच येतात ना. का A1 B1 केलं आपण, नाही, सॉरी A1 A2 केलं का मी, नाही. ए हा डिफरंट आहे, हा पदार्थच वेगळा आहे, आणि हा सुद्धा पण यांचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन काय सेम आहे. यांचं फॉर्मेशन काय सेम आहे. कसं फॉर्मेशन सेम आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा इकडे बघा, हे तुम्हाला काय दिसतं तिथं, सेम फॉर्ममध्ये दिसणार. ते काय दिसणार तुम्हाला, हे सेम फॉर्ममध्ये दिसणार. हे दोन्ही सुद्धा एकसारखे दिसणार आहेत, बरोबर की नाही. इथं काय होतं आहे बघा, 2 or more, बरोबर का, कंपॅरिझन आहे ना इथं. 2 or more सबस्टन्सेस इन अ सेम फॉर्म. मी तुम्हाला आता सांगितलं, काय सांगितलं, 2 किंवा अधिक घ्या. आता इथं 2 घेतलेत आपण, ए आणि बी. तुम्ही ABCD पूर्ण झेडपर्यंत घेऊ शकता. ज्या पदार्थांचा फॉर्मेशन सेम असतं, बरोबर ना, ते सगळे पदार्थ काय म्हणतो आपण त्यांना, आयसोमॉर्फिझम आहे. ते कुठली प्रॉपर्टी शो करतात, आयसोमॉर्फिझम प्रॉपर्टी शो करतात. मग ते आयसोमॉर्फ आपण असं म्हणू शकतो, बरोबर ना. ओके, समजलं असेल तुम्हाला, बरोबर आहे का. वेगवेगळे पदार्थ एकसारखे जेव्हा स्वतः प्रॉपर्टी शो करतात त्यांना आपण आयसोमॉर्फिझम म्हणतो, बरोबर आहे की नाही. आता ह्यांचा काय असतो, ह्यांचा केमिकली, ह्यांचा जो त्यांचा केमिकल्स, त्यांचे जे फॉर्मेशन्स आहेत, ते केमिकल फॉर्मेशन म्हणजे ॲटॉमिक रेशिओ जो आहे त्यांचा, कशाचा रेशिओ, ॲटॉमिक रेशिओ, हा जो असतो हा काय असतो त्यांचा, सेम असतो. ॲटॉमिक रेशिओ सेम असतो यांचा. ॲटॉमिक रेशिओ आता तुम्हाला माहीत असेल बाळांनो, ॲटॉमिक रेशिओ आता तुम्ही म्हणताल हा एक शब्द नवीन आहे, नाही, हा जुना शब्द आहे, बरोबर का. ॲटॉमिक नंबर है ना, ह्यातला ॲटॉमिक घेतला आहे, आणि रेशिओ माहीतच आहे तुम्हाला बऱ्यापैकी, आहे की नाही. तर बघा इकडे, तर ॲटॉमिक रेशिओ जो आहे, ॲटॉमिक रेशिओ कसा काढायचा असतो, तसं सिम्पल आहे, H2O, हायड्रोजन, बरोबर की नाही, ऑक्साईड, बरोबर की नाही. तर इकडे बघा, तर इथं तुम्हाला काय दिसतंय, हायड्रोजन जो आहे याचे ॲटम्स किती घेतले तिथं, 2, बरोबर ना, इथं 2 घेतला आहे. आणि ह्या ऑक्सिजनचा ॲटम किती असतो, काय नाही म्हणजे 1. म्हणजे याचा अर्थ ह्याचा रेशो काय झाला, 2:1. 2:1 हा रेशो, ह्याला ॲटॉमिक रेशो म्हणायचं. म्हणजे त्यांच्या पायाखालचे नंबर्स असतात, कशाचे, मॉलिक्युलर फॉर्म्युले का, बरोबर ना, मॉलिक्युलर फॉर्म्युला, येस, कुठल्याही एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, बरोबर का. आता तुम्हाला इथं काय दिलेत, डिफरंट एक्झाम्पल दिलेत. आता इथं तुम्हाला आयसोमॉर्फिझमला समजून घ्यायचं असेल तर एक एक्झाम्पल बघावंच लागेल आपल्याला. सिम्पल आहे, बघा इकडे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल म्हणजे एक सगळ्यात एकदम छानसं छोटंसं एक्झाम्पल दिलं त्यांनी, बरोबर ना. बघा इकडे NaF हा सोडियम आहे, बरोबर की नाही. इथं दिसतंय बघा MgO, हा मॅग्नेशियम आहे, बरोबर ना. ह्याच्यावर O आहे, ह्याच्यावर F आहे, दिसतंय तुम्हाला. आता सिम्पली यांचा ॲटॉमिक रेशिओ जो दिसतोय तुम्हाला, दिसतोय का इथं, ॲटॉमिक रेशिओ तुमचा दिसतोय बघा, इथं 1 आहे आणि हा 1 आहे, हा पण 1 आहे आणि हा पण 1 आहे. म्हणजे हे काय येणार, 1:1 and 1:1. सिम्पल आहे, बरोबर ना. F म्हणजे फ्लोरीन. ओके, डोंट टेक टेन्शन. देन नेक्स्ट इज विच, बरोबर का नाही, NaNO3. दुसरं एक्झाम्पल, नंबर 1, नंबर 2. आय थिंक दिस इज नॉट, ही तुम्हाला दिसत नसेल आय थिंक, बरोबर का. मी इकडे घेतो थोड्या वेळापुरतं. सेकंड नंबर एक्झाम्पल घेतलं आहे मी ह्याचं, सेकंड नंबर एक्झाम्पल घेतलं आहे. बघा इकडे सेकंड नंबर एक्झाम्पल काय येतं इथं, NaNO3. बघा इकडे NaNO3, बरोबर का. हां, आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला दिले CaCO3, CaCO3, बरोबर, राईट. ओके, बघा इकडे इथं किती आहेत, बघा इथं किती आहेत केमिकल जे एलिमेंट्स तुम्हाला यूज केलेले आहेत ह्या कंपाऊंडमध्ये, किती आहेत बघा, 1 2 3. इथं पण किती आहेत, 1 2 3. आता ह्याच्यामध्ये पर्सनली सेम नंबर्स ऑफ द एलिमेंट्स आहेत, राईट, बरोबर का. आता या सेम नंबर तर आहेतच, त्याचबरोबर ते ॲटॉमिक सुद्धा सेम आहेत. कसं सांगतो बघा, सोडियम किती आहे, 1, नायट्रोजन 1 आणि ऑक्सिजन 3, राईट. 1:1:3. ओके, दॅट इज द ॲटॉमिक रेशिओ ऑफ द NaNO3. देन बरोबर का नाही, CaCO3चं बघा, नेक्स्ट बघा इकडे 1:2, कार्बन 1, बरोबर का, 1 अँड, बरोबर इकडे काय, ऑक्सिजन किती आहे, 3, बरोबर. कॅल्शियम किती आहे, 1, कार्बन 1 अँड ऑक्सिजन इज 3, बरोबर का. सिम्पल आहे, कळलं का आता तुम्हाला. आता इथे तुम्हाला एक गोष्ट समजून आली असेल, हे 2 कंपाऊंड आहेत, हा A आणि हा B आहे. भले हे वेगळे वेगळे आहेत, कंपाऊंड्स वेगळे आहेत हे, बरोबर का, पण ह्यांचे ॲटॉमिक स्ट्रक्चर सेम्स आहेत.
म्हणजे याचा अर्थ ह्यांचं फॉर्मेशन काय आहे, आयसोमॉर्फिझम. हे जो हा जो क्रिस्टल बनणार आहे, हा क्रिस्टल कसा असणार आहे, सेम दिसायला असणार आहे, म्हणून यांना आयसोमॉर्फ म्हणतात. समजलं का, आयसोमॉर्फिझम. ओके, सिंपल आहे. आयसोमॉर्फिझम झालं. आता आपण पॉलिमॉर्फिझमकडे जाऊया. बरोबर काय, पॉलिमॉर्फिझम काय, हा दुसरा टाईप आहे, समजून घ्यायचं आपल्याला. बरोबर का, बघा इकडे दुसरा प्रकार कोणता आला, पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम, बरं का. बघा इकडे पॉलिमॉर्फिझममध्ये काय दिसतंय तुम्हाला. पॉलिमॉर्फिझममध्ये सिंपल आहे, वन सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट फॉर्म्स. वन सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट. इथं कंपॅरिझन येत नाही, इथं एकटाच आहे, सबस्टन्स एकच आहे, त्याचे काय पडतात, ब्रँचेस पडतात, A1 A2 A3 A4 A5. हा एकटाच आहे सबस्टन्स आणि त्याचे किती प्रकार पडत आहेत, 4 5 6 7 डिफरंट टाईप्स म्हणतो आपण, डिफरंट सबस्टन्सेस करतात फॉर्म. बरोबर ना. मग पॉलिमॉर्फिझमचा मी पहिला पॉईंट काय लिहिणार, हा बरोबर का नाही, बरोबर का. वन सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट फॉर्म्स, राईट. वन सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट फॉर्म. ठीक आहे, अक्षर समजत नसेल आय थिंक. डिफरंट फॉर्म्स, राईट. डिफरंट फॉर्म्स. हे हॅलो, बघा इकडे काय होतंय, बघा इथे काय दिसतंय तुम्हाला. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एक सबस्टन्स आणि त्याचे विविध प्रकार. ओके ठीक आहे, चलो. आता तुम्ही म्हणताल सर 12वी सायन्सचं लेक्चर आहे सर, मराठीमध्ये बोलतात मेजॉरिटी. तर मेजॉरिटी मराठी पोरांसाठीच आहे हे लेक्चर. आपल्याला CBSE मुलांना जर शिकवायचं झालं तर हे मराठीच कळणार नाही. हां, आपली मुलं मार्क कुठे खातात माहिती आहे का, हे इंग्लिशमध्ये मार्क खातात. सगळं येत असतं, सगळं अंडरस्टँडिंग होतं आहे. त्यांना एक्सपिरियन्स कमी नाही आहे. त्यांचा एक्सपिरियन्स कशामुळे गणतो, तो म्हणजे फक्त लँग्वेज. आणि ह्या लँग्वेजमुळं त्यांना जे जे क्वेश्चन्स येतात त्यांना फेस करता येत नाही. त्या क्वेश्चन्सना अंडरस्टँडिंगच होत नाही, त्यामुळे आन्सरच करता येत नाही. ओके, पहिली गोष्ट म्हणजे समजून घेता येतं, लिहिता येत नाही. काय कायांचं तर समजतच नाही, तर लिहायचं लांबच राहिलं. बरोबर का. त्यामुळं हे आपलं खास मराठी मुलांसाठीच आहे लेक्चर्स. हे मराठी मुलांना थोडंसं जवळ जरासं भावावं, मनाला जरा भावावं म्हणून हे लेक्चर्स बऱ्यापैकी आपल्या मराठी मुलांना जरा सोपं वाटेल. ठीक आहे, बरोबर. जास्त इंग्लिश मारून कसं म्हणतात ना, ते बुद्धिमानासमोर बुद्धिमानाची भाषा करावी लागते. बरोबर ना. आणि एखाद्याला जर एखादी वेगळीच भाषा समजत असेल तर तुम्ही खूप सारे डिफरंट शिक्षक आहेत बघा, तुम्हाला यूट्यूबवर सापडतील. काय जण शिक्षक जास्त फेमस झाले, ते स्वतःच्या लँग्वेजमध्ये बोलतात, ते दुसरी लँग्वेज फॉलोच करत नाहीत. जनरल कॉमन बनायचंच नाही आपल्याला. बरोबर काय, आपल्याला युनिक बनायचं आहे, वेगळं काहीतरी. बरोबर. त्याचप्रमाणे पॉलिमॉर्फिझमकडे आपण जाणार आहोत. एक सबस्टन्स घ्या आणि त्याचे डिफरंट फॉर्म्स बघा. बरोबर ना, सिंपल आहे. मग आता मी काय करतो, क्रिस्टल A घेतो. मग अशी जसं आपण एक्झाम्पल बघितलं तसं क्रिस्टल काय घेऊया, बघा इकडे A क्रिस्टल घेतला आणि ह्याचे फॉर्म बघूया आपण. ह्याचा फॉर्म काय असणार आहे, A1 अँड A2. बघा मगाशी A आणि B होतं, आता काय Aच घेतला. एकच आपल्याकडे फक्त एकच काय आपल्याकडे फक्त एकच सबस्टन्स आहे आणि त्याचे डिफरंट टाईप्स दिसतात आपल्याला. 2 घेतलेत मी इकडे. बरोबर, कितीही घेऊ शकता तुम्ही असतील तर, उगाच नाही घेत बसायचं. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला काय सांगणार आहे, सिंगल सबस्टन्सेस क्रिस्टलाइन. बरोबर ना, इन 2 or more फॉर्म्स. बरोबर ना. म्हणजे इथं काय कळतंय तुम्हाला, हा जो सिंगल सबस्टन्स आहे तुमचा, एक सबस्टन्स आहे, ह्याचे काय डिफरंट फॉर्म्स दिसत आहेत तुम्हाला. 2 or more फॉर्म्स, डिफरंट खूप सारे फॉर्म्स आहेत. 2च असतील नाही असं नाही, 2 पेक्षाही अधिक असू शकतात. त्यामुळे आपण 2 or more फॉर्म्स म्हणू शकतो. दे फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन्स. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे फॉर्मेशन तर तयार झालेत वेगवेगळे, एकाच पदार्थाचे 2 फॉर्मेशन मी दिलेले आहेत, पण हे कशामुळे होतात, अंडर डिफरंट कंडिशनमध्ये होतात. तुम्ही म्हणता सर कंडिशन क्लायमॅटिक असेल, नॅचरल कंडिशन्स असतात ना, चेंज असतात. अरे आपल्यातलं आणि वाळवंटातलं डिफरंट कंडिशन आहे ना, मग ह्या कंडिशननुसार बदलत असतील. तिकडे प्रेशर जास्त असेल, तिकडे टेम्परेचर जास्त असेल, टेम्परेचर कमी असेल. बरोबर ना. दॅट कंडिशन्स अंडर दिस डिफरंट कंडिशन्स दे आर फॉर्मिंग अ डिफरंट फॉर्म. बरोबर ना, दे आर फॉर्मिंग अ डिफरंट फॉर्म बिकॉज ऑफ द अंडर कंडिशन. ओके, डिफरंट कंडिशनमुळे हे फॉर्म्स तयार होऊ शकतात. मग मी इथं तुम्हाला पॉईंट हा काय देणार आहे, इथं एक सिंपल फॉर्म देणार आहे. दे फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. बरोबर आहे, सिंपल आहे. कंडक्शन नाही, कंडिशन असतात ना. हां, बरोबर का. पहा इकडे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगायचं आहे मला,
पॉलिमॉर्फिझम दिसतोय तुम्हाला, हा चाललाय आपला पॉईंट, बरोबर का? हा एकच पदार्थ त्याचे वेगवेगळी रूपं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला आपण ना कधी कधी ॲलोट्रॉप्स पण म्हणू शकतो. जो एलिमेंट पॉलिमॉर्फिझम शो करतो, जो एलिमेंट पॉलिमॉर्फिझम कॅरेक्टर शो करतो, त्या एलिमेंटला ॲलोट्रॉप्स सुद्धा म्हणतात. आता असा एलिमेंट कोणता आहे? एलिमेंट माहिती ना बाळांनो? हॅलो, मूलद्रव्य. हां, पिरियडिक टेबलमध्ये शिकला ना, किती असतात? 118, बरोबर ना? डिफरंट टाईप्स बघितले आहेत, डिफरंट डिपेंडिंग अपॉन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, बरोबर का? याच्यावर आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलेलो आहोत पाठीमागच्या क्लासमध्ये, 10वीच्या 11वीच्या क्लासमध्ये शिकलेलो आहे आपण, वेगवेगळे आहे ना. आता ह्या वर्षी आहे आपल्याला डी ब्लॉक एलिमेंटवर अभ्यास करायचा, एस ब्लॉकवर अभ्यास करायचा, स्पेशली अभ्यास करायचा का, हे असेच का ऑर्बिटल्स वगैरे ह्यांचा स्टडी करायचा आहे. असो, पण सगळ्यात महत्त्वाचं आता आपण कुठे चाललो आहे? ॲलोट्रॉप्स. ॲलोट्रॉप्स म्हणजे काय बाळांनो? जे पॉलिमॉर्फिझम शो करतात कॅरेक्टर. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? एलिमेंट तर एकच आहे, एलिमेंट एकच आहे, पण तो वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये तुम्हाला सापडतो बिकॉज ऑफ द कंडिशन्स वेगवेगळ्या. जसं कार्बनला आता तुम्हाला ॲलोट्रॉप्स म्हणता येईल, तर हो, कार्बन बघा, कार्बन शो करतो त्याचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो कार्बनचा 12 आहे, बरोबर का नाही? परंतु कार्बन कधी कधी 14 सुद्धा मास शो करतो बिकॉज ऑफ द कंडिशन्स. ओके, बिकॉज ऑफ द कंडिशन्स. ॲटॉमिक मास, हॅलो, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास ए आर डिफरंट, यू नो दॅट. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? द पिरियड नंबर म्हणून आपण शकतो, बरोबर ना? दॅट इज द प्रोटॉन, हाऊ मेनी प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर, राईट? दॅट इज द ॲटॉमिक नंबर पण म्हणू शकतो आपण, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲटॉमिक नंबर. त्याचबरोबर आपण त्याला पिरियड नंबर म्हणू शकतो. बॉक्सचा नंबर दिलेला आहे ना, हायड्रोजन 1 नंबरला, बरोबर की नाही? तर तुम्ही हळूहळू जसं वाढवताय, जसं बॉक्सेस पुढे पुढे पळत आहे, तसं त्याच्यानंतर कुठला आला? बोरॉन, बरोबर नाही, सॉरी, हेलियम नंतर काय येतो? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, हे असं बदलत जाते, वाढत जाते, बरोबर की नाही? तसं त्यांचे नंबर सुद्धा बदलत जाते. कार्बन किती नंबरला येतोय? 6 नंबरला येतोय असा. दॅट इज द ॲटॉमिक नंबर किती असणार त्याचा? 6 असणार आहे. ओके, दिस इज, आता हे इम्पॉर्टंट नाही आहे, ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळं मेन पॉईंटवर राहूया आपण. काय आहे? कार्बन ॲलोट्रॉप्स. कार्बन ॲलोट्रॉप्स, बरोबर काय? हे ॲलोट्रॉप आहेत, हा ॲलोट्रॉप आहे. ॲलोट्रॉपचा अर्थ सांगितला मी तुम्हाला, जो एलिमेंट पॉलिमॉर्फिझम कॅरेक्टर शो करतो, म्हणजे काय? एकटाच आहे एलिमेंट तो. ओके, कार्बन हा एकच आहे, कार्बन असतो, काळा, बरोबर की नाही? परंतु तो वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये जर सापडत असेल आणि तो कार्बनच असेल, बरोबर ना? जसं कोळसा कार्बन आहे, डायमंड कार्बन आहे, लीड, बरोबर ना? लीड आपण म्हणतो त्याला, किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? ग्राफाईट म्हणतो. त्याच्यानंतर फुलरिन म्हणून एक तुम्हाला हा पॉईंट दिलाय, बरोबर ना? हा तुमच्या पुस्तकामध्ये दिला. फुलरिन हा एक प्रकारचा काय दिलाय तुम्हाला? कार्बन दिलाय. म्हणजे तुम्हाला कळतंय का रे बाळांनो? कार्बन हा एकच एलिमेंट आहे. कुठं तिथं फुलरिन केले का तिथं? काय केलेलं नाही तिथं. कुठे डायमंड दिसतोय तिथे? नाही, बरोबर का नाही? परंतु डायमंड नाही आहे त्याच्यात. डायमंड हा प्युअर कार्बन आहे, त्यामुळे डायमंड नाही आहे, बरोबर ना? फुलरिन आणि तुम्हाला ग्राफाईट दिसेल. तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये ग्राफाईट आणि फुलरिनचं काय दिलेलं आहे तुम्हाला? एलिमेंट दिलेला आहे सेपरेट, बरोबर का? विचार करा, कार्बन एकटा हा असा आहे आणि तो शो काय करतोय? डिफरंट टाईप शो करतोय. एकटा एक एलिमेंट डिफरंट काय करतोय? स्वतःचे टाईप्स डिफरंट शो करतोय. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम. आणि जो कार्बन, जो एलिमेंट ही प्रॉपर्टी शो करेल पॉलिमॉर्फिझम, त्याला ॲलोट्रॉप्स म्हणायचं. ठीक आहे, ॲलोट्रॉप्ससाठी एवढं मोठं डिस्कशन केलं आहे आणि आय थिंक तुम्हाला समजलं असेल, बरोबर का नाही? मग कार्बन ॲलोट्रॉप्समध्ये डिफरंट टाईप्स दिलेले आहेत आपल्याला, बरोबर ना? मग तेच तुम्हाला मी सांगितलं. मग कार्बनचे ॲलोट्रॉप्स कुठले आहेत? पहिली गोष्ट म्हणजे काय? कार्बन ॲलोट्रॉप्स 3 घेऊया. डायमंड, बरोबर ना? त्याचबरोबर दुसरा नंतर काय होता? डायमंड नंतर दुसरा टाईप काय बघितला आपण? ग्राफाईट, बरोबर ना? त्याच्यानंतर कुठला बघितला? ग्राफाईट, बरोबर का? आणि त्याच्यानंतर येतो फुलरिन, बरोबर का? फुलरिन 1, 2, 3. कार्बन एकटा आहे, त्याचे 3 टाईप्स डिफरंट मिळतात तुम्हाला. त्यावेळेस तो काय तयार होतो? ॲलोट्रॉप तयार होतो, बरोबर आहे? डिफरंट टाईप्स म्हणून. सिम्पल आहे बाळांनो. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल दिले त्यांनी, तुम्हाला एक एक्झाम्पल दिले. काय दिले तुम्हाला? ह्या पॉलिमॉर्फिझमचं एक्झाम्पल आहे. कार्बनसुद्धा होऊ शकतं. कार्बनचे डिफरंट तुम्हाला टाईप दिसत आहेत. त्याचबरोबर सिलिका माहिती आहे तुम्हाला, जी वाळवंटातली माती असते ती, बरोबर ना? सिलिका हा सुद्धा एक एक्झाम्पल होऊ शकतं. हे एक्झाम्पल आहेत, लक्षात घ्या, एक्झाम्पल आहेत. सिलिका. ओके, सिलिकाचे पण 3 टाईप्स दिलेत आपल्याला. एक अल्फा कॉर्ड दिला आहे तुम्हाला, अल्फा असं लिहितात, बरोबर ना?
बरोबर ना, कॉर्ड्स, बरोबर का. त्याच्यानंतर हा बीटा कॉर्ड्स दिला आहे तुम्हाला, बरोबर ना. आणि काय दिलं आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला जो लास्ट दिला क्रिस्टोबॅलाइट, बरोबर का. क्रिस्टोबॅलाइट नावाचा हा जो सबस्टन्स आहे हा सुद्धा सिलिकाचा एक एक्झाम्पल आहे, सिलिकाचा एक टाईप आहे. कळलं का रे बाळांनो. एकाचे खूप सारे प्रकार, एकाचे खूप सारे प्रकार हे तुम्हाला वास्तवस्थिती निसर्गात आढळतात. हे नेचरमध्ये तुम्हाला काय होतात, फाइंड आउट होतात, बरोबर ना. डिस्कवर केलेले आहेत आपल्या सायंटिस्टनी, बरोबर का. आता त्याच्यानंतर हे तुम्हाला समजलं असेल, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम हा पॉईंट सॉलिड स्टेटमधला 2 नंबरचा पॉईंट आहे इंट्रोडक्शन नंतर, आणि हा तुम्हाला समजला असेल आय थिंक सो, बरोबर का. त्याच्यानंतर बाकी जे राहिलेलं आपलं ते आपण उद्या बघूया. ठीक आहे, धन्यवाद.